दुसरं कारण म्हणजे एक लॉस म्हणजे काय आमचा सांगू का पण. सो हॅलो गाइस, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग्स. तर कसे तुम्ही सगळे, आय होप की तुम्ही मजेत असाल. सो आजचा टॉपिक एवढा काय खास नाही आहे, पण मग तरीसुद्धा मी ब्लॉग बनवतो. सो काही नाही, तर मग त्याला तुम्ही एक गोष्ट सांगतो की आम्ही नवीन राउटर बसवले, जे की हे ते तो वरती दिसतंय का तुम्हाला तिथं, ते बघा ते वरचं आहे ना, 2 कांडे दिसत आहे, ते वाला बसवले. आणि त्याचे जे खाली जो बॉक्स दिसतोय तो ते आम्ही म्हणजे पहिलं बसवलं होतं जिओचं. आणि आत्ता जिओचं काढून ते बसवायचं कारण असं आहे की आमचा जो लॅपटॉप आहे, आपला लॅपटॉपला जिओचं कनेक्ट नव्हतं होत. म्हणजे पिन वगैरे जी पिन आहे ना, कुठे येते पिन, वरती गेली वाटतं. ते नाही का लॅपटॉपच्या साईडला एक पिन राहते बघा लावायची, ती लावूनसुद्धा वायफाय कनेक्ट नव्हतं होत. आणि आपलं रेग्युलर वायरलेस तर होतच नव्हतं. सो त्याच्यामुळं पण एक चेंज करायचं कारण होतं. आणि बाकी ते ठीक चालतच होतं नाही का. आता सध्या आम्ही बसले, कालच ते येऊन गेले. आम्ही तुम्हाला सांगतो 2-3 महिने झाले सांगितलं होतं की राउटर येऊन बसून जा, पण ते म्हणे हा आज येतो उद्या येतो. असं करता करता 2 महिने आम्ही परत त्याचाच रिचार्ज मारला आणि तेच वायफाय यूज केलं. आणि त्याची प्रतीक्षा मग काल संपली आमची नाही का, की काल तेच आले आणि फायनली पूर्ण बसून गेलं. आणि ते म्हणजे ते बसवायसाठी पूर्ण डायरेक्ट असा बॉक्स होता, काहीतरी मोठा पेटीसारखा नाही का, एकदम मोठा, ते घेऊन आले ते. मग त्याच्यातून ते मशीन काढलं. मग ते जसं तुम्हाला ते दिसते का, याच्या खाली एक छोटा बॉक्स आहे बघा, हे बघा ते खाली छोटा बॉक्स आहे ना, ते लावलेलं होतं नाही का. त्याच्यात त्यांनी काहीतरी केलं, मग ते जुगाड करून असं ते नाव टाकून वगैरे कनेक्ट केलं. आणि पहिल्या राउटरला कसं होतं की आपलं मोबाईलवर त्यांनी लॉग इन वगैरे सगळं ॲड केलं, त्यांनी पासवर्ड वगैरे टाकणं, नाव टाकणं सगळं त्याच्यातच होतं. आता याच्यासाठी स्पेशली म्हणजे काल जेव्हा ते आले ना, तर ते लॅपटॉप करत होते नाही का. आणि त्याच्यात आपला लॅपटॉप एवढा दबडा, म्हणजे सध्या आता भरपूर चाले म्हणून तो थोडासा हँग होतो नाही का. सध्या हँग झाल्यामुळे तो ना चालू होत होता पहिले, किती लोडिंग दाखवतो, लोडिंग तो म्हणतो अरे हे काय, मी यांना थांबा 2 मिनटं. मग ते त्याची मागची बॅटरी काढली, ती ओपन केली. त्याच्यानंतर मग तो चालू झाला. त्याच्यानंतर त्यांनी मग ते कनेक्ट केलं. मग ते असं हळूहळू हँग 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 होते ना. काहीतरी नंबर टाकला त्यांनी सर्चमध्ये क्रोमला लावून, काहीतरी नंबर होता इथे 921 पॉईंट असं काहीतरी 9 अंकी नंबर होता, तो केला. तिथून मग ते लॉग इन करून त्यांचा पासवर्ड टाकून मग तिथं नाव टाकायला लागतं, पासवर्ड टाकायला लागतं, नंबर, फोन नंबर सगळं तगडं केलं. तिथं काही कळालं सुद्धा नाही मला. मी फक्त बघत होतो असं बघत, हां 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 असं नाही का. मग ते झालं, ते केल्यानंतर मग त्यांनी पासवर्ड वगैरे विचारला. मग ते सांगितलं मी ते नाही आणणार तुम्हाला बरं का, त्यासाठी तुम्हाला इथे यायला लागेल. ते आपले मित्र आहेत सगळे जवळचे, त्यांना मी सगळ्यांना सांगतो. जसे आमच्या इथं जेवढे मित्र आहेत माझे, त्यांना सगळ्यांना सांगितलेलं पासवर्ड वगैरे. पण समजा बाहेरून असेल तर त्यांना सो ते एवढंच फक्त याच्यात थोडंसं फॉल्ट आहे की हे याचा पासवर्ड नाव चेंज करायचं म्हटलं तर आम्हाला लॅपटॉपमध्ये ते करायला लागेल. आणि समजा जिओचं जे होतं ते मोबाईलमध्ये होऊन जायचं नाही इतक्यात, म्हणजे नाव पासवर्ड लगेच चेंज होऊन जायचं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं एक लॉस म्हणजे काय आमचा, की जे आम्ही जिओचं राउटर बसवलं होतं त्याच्यासोबत आम्हाला जो सेटअप बॉक्स भेटला होता ना, तर तो त्याच्यावर जे जिओशी रिलेटेड जिओ हॉटस्टार, जिओ टी व्ही म्हणून जे होते, जे आपले रेग्युलर चॅनल पाहिजे होते ते नाही दिसत आहे. फक्त यूट्यूब वगैरे दिसतं आहे, पण ते नाही दिसू राहिलं. मग तो प्रॉब्लेम येऊ शकतो. पण बघू आता, यूट्यूबच बघत जातो जास्त, एवढं काय. बाकी आपला मोबाईल यूज होते. आणि मेन गोष्ट लॅपटॉपला कनेक्ट झाली हे बरं झालं, कारण मोस्ट ऑफ कॉम थोडंफार भाऊचं वगैरे नाही सगळं त्याच्यावरच होतं लॅपटॉप. ते तर झालेलं आहे आता नाही का असं. मग कसं वाटलं तुम्हाला आमचं वायफायचं आयडिया, का बोर आहे का काय 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 काहीच कळत नाही. पण ठीक आहे, वायफाय आता सध्याची गरज आहे, कळालं ना. त्याच्यामुळं मग आम्ही पण बसवलेलं आहे. त्याच्यात काही जण मागत राहत आहे वायफाय वगैरे, अरे मला पासवर्ड दे असं तसं नाही, कोणाला देत नाही आम्ही. मोजके 2-3 जण, त्यांना ते पाहत्या का व्हिडिओ, तुम्ही पाहत असाल तर ठीक आहे. पण मग समजून जा ना यार, काय म्हणजे आज थोडी दर महिन्याला 500 रुपये द्यायला लागतात. हां, ते एक गोष्ट सांगायची राहील तुम्हाला सांगतोय, तुम्ही आपले डेलीची ऑडियन्स आहे, त्याच्यामुळं विषय असा आहे. राउटर चेंज करायचे 2 कारणं होते. पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं, ते लॅपटॉपला कनेक्ट होत नव्हतं त्याच्यामुळं. आणि दुसरं कारण म्हणजे सांगू का पण, जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. हां, दुसरं कारण म्हणजे कोणाला सांगू नका. दुसरं कारण म्हणजे असं आहे की जिओचे ना 700 रुपये होतं ते, आणि आपल्याला 500 मध्ये भेटले फक्त 500. त्याच्यामुळे आपण बसलेले, प्लीज कोणाला सांगू नका. ये जे कारण 2 भाऊ,
हे बघा 700 भरण्यापेक्षा 500 भरतोय आणि टी व्ही असं यूट्यूब चालतंच आहे. आणि बाकी वायफाय दर महिन्याला रिचार्ज करतो. आता याचा आम्ही डायरेक्ट 6 महिन्याचा मारून घेतलेला वाटतं, असं काहीतरी ते बोलत होते काल. 6 महिन्याचा आहे पूर्ण प्रॉपर. त्याच्यानंतर बघू बाकी पुढचं काय काही नाही. आता एवढे 6 महिने तर यूज करून बघू पहिले कसं होतं काय नाही. सो असे प्रकारे आमचं राऊटर बसायची पूर्ण स्टेप होती. बाकी ते जे काय मध्ये काय झालं त्याच्यात काही मजा नव्हती एवढं सांगण्यासारखे. त्याच्यामुळं तर आजचा व्लॉग इथंच संपवतो. काही जास्त इंटरेस्टिंग तुम्हाला वाटलं तर कमेंटमध्ये सांगा काही गोष्ट. आणि काहीच कमेंट करा यार. कमेंट मेन आहे थोडंसं, म्हणजे रिस्पॉन्स भेटला का आपण थोडंसं हे होतं नाही का. बाकी थोडीशी मोठी म्हणजे काय म्हणते एक सरप्राईज आहे. ते पुढच्या महिन्यात राहील. डिसेंबर महिन्यामध्ये सांगाल तुम्हाला मी काय आहे काय नाही ते. आता पुढच्या महिन्यात राहील. कनेक्ट राहा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा ती गोष्ट माहिती होण्यासाठी. आणि बनून राहा माझ्यासोबत. आपण पुढं सांगू ते काय काय नाही. तर चला तर मग आजचा व्लॉग या टॉपिकवर इथंच लगेच संपूया आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.